युवा कार्य प्रशिक्षण सारखेच आता किमान कौशल्य कार्यक्रम 2025 चे आयोजन करण्यात आलेले आहेत। जिल्ह्यानुसार सुद्धा आता संपूर्ण अपडेट येणे सुरू झालेले आहे। तर बघू शकता मुंबई उपनगर जिल्ह्यातील 3300 उमेदवारांचे कौशल्य रुंदीगत होणार। तर यामध्ये बघू शकता तुम्ही, तर मुंबई उपनगर जिल्ह्यामध्ये आता वय 18 ते 45 वयोगटातील उमेदवारांचे कौशल्य रुंदीगत करून त्यांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी प्राप्त करून देण्याकरिता किमान कौशल्य विकास कार्यक्रम सन 2024-25 ही योजना जिल्हा आयोजन समितीतर्फे कौशल्य विकास विभागामार्फत राबविण्यात येत आहे। तर सन 2024-25 या कालावधीमध्ये जिल्ह्यातील 3300 उमेदवारांचे कौशल्य रुंदीगत करण्याचे उद्दिष्ट साध्य करण्याच्या दृष्टीने अधिकृत संस्थांना तुकडी वाटप करण्यात आलेले आहे। तर याप्रमाणे आता बाकी जिल्ह्यामध्ये सुद्धा अशा प्रकारे किमान कौशल्य विकास कार्यक्रम 2024-25 केला जाऊ शकतो, कारण यामध्ये आता रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी प्राप्त करून देण्यासाठी हे आता कार्यक्रम चालू आहे आणि यामध्ये कौशल्य विकास विभागामार्फत हे सर्व जे कार्यक्रम आहे राबवण्यात येत आहे। तर अशाच प्रकारे आता मुंबई उपनगरमध्ये सुद्धा याबद्दलची अपडेट आलेली आहे। तर अशाच प्रकारे बाकी जिल्ह्यामध्ये सुद्धा अपडेट येऊ शकतात। तर यामध्ये बघू शकता कोणकोणत्या विभागामध्ये यांचा समावेश आहे। तर यामध्ये बघू शकता कृषी, एरोस्पेशन, एव्हिएशन, नंतर ऑटोमोटिव्ह, ब्युटी अँड वेलनेस, कॅपिटल गुड्स, बांधकाम, इलेक्ट्रॉनिक्स, हार्डवेअर, जेम्स अँड ज्वेलरी, हेल्थ केअर, इन्स्ट्रुमेंट, IT, माध्यम आणि मनोरंजन, पर्यटन आणि ऊर्जा या क्षेत्रांमध्ये उमेदवारांना कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येणार आहे। म्हणजे कोणत्या विभागामध्ये जे प्रशिक्षण योजना मिळणार आहे तर यामध्ये सुद्धा त्यांचा समावेश केलेला आहे आणि ज्या यादी येणार आहे त्या यादीमध्ये त्यामध्ये जे लोकेशन आहे हे लोकेशन सुद्धा नमूद करण्यात येणार आहे। कारण जसे बघू शकता मुंबई उपनगर जिल्ह्यामधील जे दहिसर, बोरिवली, कांदिवली, मालाड, अंधेरी, गोवर्डी, चेंबूर, मुलुंड, कुर्ला या भागातील प्रशिक्षण संस्थांमध्ये किमान कौशल्य विकास कार्यक्रम राबविण्यात येणार आहे। तर यामध्ये जे एरिया आहे त्या एरियाचे सुद्धा नाव तुम्हाला नमूद केलं जाऊ शकतं। तर जिल्ह्यामध्ये जेही रहिवासी आहे आणि 10वी आणि 12वी उत्तीर्ण असलेले उमेदवार यासाठी पात्र आहेत। तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला इथे जिल्ह्याचा ॲड्रेस दिलेला आहे। तर जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र मुंबई उपनगर, तर इथे विद्यार्थ्यांना संपर्क करायचा आहे। तर अशाच प्रकारे आता बाकी जिल्ह्याच्या सुद्धा याद्या येऊ शकतात। बाकी जिल्ह्याच्या याद्या आल्यानंतर त्यासुद्धा तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे की कोणत्या जिल्ह्याला किती व्हॅकन्सी असणार आहे, यामध्ये कोणकोणते विद्यार्थी फॉर्म भरू शकणार आहे। तर अशा प्रकारे संपूर्ण जिल्ह्याच्या अपडेट आल्यानंतर त्या तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।